तर मित्रांनो, आज आमच्या गावात वेगळंच काही घडत आहे. ते म्हणजे आमच्या गावात चालू आहे स्वच्छ गाव अभियान. ते करत आहे आमचे सरपंच. तर भाई सगळ्यात पहिले सुरुवात झाली आपली नाली साफ करण्यापासून. स्टार्टिंगला तर नाली बहुतच खराब होती, पण थोड्याच वेळात सगळे मिळून करू लागले होते, तर नाली एकदम चांगली झाली, स्वच्छ झाली होती. सगळेजण कबाड कष्ट करू लागतात. आम्ही इथे कवाल्या करायसाठी आलेलो बोल ABCD तर मी निघालो आता शाळेतल्या पोरांना बोलवासाठी, कारण की ते पण आपल्या रॅलीमध्ये येणार आहे. इकून ठीक आहे. आता सांगा. आपल्या गावामध्ये आज समृद्ध पंचायत राज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आयोजित केलेलं आहे. जवळपास आम्ही 3 ते 4 दिवसापासून या अभियानामध्ये गाव पातळीवर लोकसभा भागातून आम्ही श्रमदान करत आहे. त्या श्रमदानासाठी म्हणून लोकांना जागृत करण्यासाठी आज आम्ही शाळेच्या मार्फत आमच्या युवक वर्गांच्या मार्फत आम्ही आज प्रभात फेरी काढण्यात येत आहे. तरी माझी सर्व गावकरी बांधवांना विनंती आहे की त्यांनी या लोकसभा भागात साथ घेऊन श्रमदान करावं आणि आपलं गाव कसं स्वच्छ व सुंदर बनेल, विकासासाठी कसं योग्य बनेल, आपण या राज्यस्तरीय बक्षीस कसं मिळू शकतो यासाठी आपण बरोबर प्रयत्न केले पाहिजे. एवढंच मी तुम्हाला सर्वांना हात विनंती करतो. स्वच्छ गाव चलन देव. तर आमच्या गावच्या काहीतरी बोला 2 शब्द. आमच्या गावात स्वच्छता अभियान स्वच्छ गाव सुंदर गाव याच्यासाठी आम्ही सहभागी झालेलो आहोत. हीच विनंती करतो सगळ्यांनी आपल्या सरपंच साहेबांच्या हात द्यावे हीच विनंती तर मित्रांनो बघू शकता करायसाठी आम्ही काय काय करत आहोत ते. तो हे आमच्या गावच्या गल्ल्या, असं आहे आमचं गाव. तर मित्रांनो झाला आमचं अर्ध गाव फिरून. हे आमच्या गावचा बाजार. इथं बाजार भरत असते. आता सध्या बैल भरलेले आहेत. बॅकग्राऊंड म्युझिक अबे नारा म्हणणं बोला बोला सर बोला. आमचा जन्म निंबागावात झाला. हे गाव स्वच्छ ठेवायची जिम्मेदारी आमची आहे. आम्ही जन्म या गावात, मातीत ह्याच गावात जाऊ, तरी गावाची स्वच्छता ठेवायची जिम्मेदारी आमची आहे. स्वच्छता ठेवायची जिम्मेदारी आम्ही उचलतो. धन्यवाद. वा. आणि एक विचारा भाऊचे, तुमचा भाऊ तुमचं काय म्हणतात? बोलू नका.
सगळ्या गावकऱ्यांनी साथ दिली आणि आमचा उपक्रम ह्या चांगल्यापणे केला आम्ही. तर तुम्ही पण असं तुमच्या गावागावात करा. आणि आता आमच्या गावात काही दिवसात कबड्डीचे टुर्नामेंट होत आहे, त्यामुळे हे साफसफाई चालू आहे. मित्रांनो, झाला आपला इथंच ब्लॉग खतम. तर भेटू मग कबड्डीच्या टुर्नामेंटच्या दिवशी. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.